एका छोट्याशा गावात आर्यन नावाचा एक साधा मुलगा राहत होता. घरात गरिबी होती, पण स्वप्न मात्र खूप मोठी होती. त्याचे वडील किराणा दुकान चालवत होते आणि आई लोकांच्या घरी जाऊन शिवणकाम करायची. दिवस कसे बसे जात होते, पण महिन्याच्या शेवटी घरात पैशाची इतकी तंगी असायची की अनेकदा चहासाठीही हात आखडता घ्यावा लागायचा. एक दिवस शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, मोठं झाल्यावर कोण काय बनणार? कोणी म्हणालं डॉक्टर, कोणी म्हणालं इंजिनियर, कोणी म्हणालं पोलीस. पण आर्यन शांत बसून होता. शिक्षकांनी पुन्हा विचारलं, आर्यन, तू काही बोलत का नाहीस? आर्यनने हलकसं हसत उत्तर दिलं, सर, मला इतकं मोठं व्हायचं आहे की माझ्या आईवडिलांना पुन्हा कधी पैशासाठी रडावं लागणार नाही. क्षणात संपूर्ण वर्ग शांत झाला. त्या एका वाक्याने शिक्षकाच्याही डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी घरी आल्यावर आर्यनने जे पाहिलं ते त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून गेलं. आई तिचं जुनं मंगळसूत्र हातात धरून रडत होती. आर्यन घाबरून विचारलं, काय झालं आई? आईने डोळे पुसले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, काही नाही रे, तुझ्या बाबांचं कर्ज फेडण्यासाठी हेही विकावं लागेल. त्या क्षणी आर्यनच्या मनात काहीतरी तुटलं. त्या रात्री तो झोपू शकला नाही. तो आपल्या गुल्लकजवळ गेला, हातात घेतलं आणि पाहिलं, त्यात फक्त 1 रुपयाचं नाणं होतं. तो नाणं हातात घट्ट पकडून स्वतःशीच म्हणाला, आज माझ्याकडे फक्त 1 रुपया आहे, पण एक दिवस माझ्याकडे 100 कोटी असतील आणि त्या दिवशी माझ्या आईच्या डोळ्यात दुःखाचे नाही, फक्त आनंदाचे अश्रू असतील. दुसऱ्या दिवसापासून आर्यनचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो सकाळी वर्तमानपत्र वाटायचा, शाळेत मन लावून अभ्यास करायचा, संध्याकाळी वडिलांच्या दुकानात मदत करायचा आणि रात्री उशिरापर्यंत नवीन गोष्टी शिकायचा. इतर मुलं खेळत असताना तो भविष्य घडवत होता. लोक त्याची थट्टा करायचे, गरिबाचा मुलगा करोडपती होणार. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ती पूर्ण करणं नाही. पण आर्यन फक्त हसायचा, कारण त्याला एक गोष्ट नक्की माहीत होती, मोठी स्वप्न पाहणाऱ्यांची सुरुवात नेहमीच लहान असते. काळ पुढे सरकत गेला आणि मग एक दिवस असा आला जेव्हा त्याच्या घरात 2 दिवसापासून अन्न नव्हतं. आईने स्वतः उपाशी राहून मुलाला जेवायला दिलं. त्या रात्री आर्यनने आईला उपाशी झोपताना पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून पहिल्यांदाच अश्रू आले. त्याने मनाशी एकच शपथ घेतली, मी हार मानणार नाही. कितीही संकट आली, कितीही अपमान झाले, तरी एक दिवस मी यशस्वी होणारच. आणि या शपथेपासून त्याच्या आयुष्यात खरा प्रवास सुरू झाला. त्या रात्री आर्यनने घेतलेली शपथ त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरली. दुसऱ्या दिवसापासून तो आणखीन जास्त मेहनत करू लागला. सकाळी वर्तमानपत्र वाटायचा, शाळेत पहिला यायचा, संध्याकाळी दुकानात वडिलांना मदत करायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. पण आता त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, मला काहीतरी मोठं करायचं आहे. शाळेत असताना एक दिवस त्याच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक छोटंसं प्रोजेक्ट दिलं, तुम्हाला जे काही येतं त्यातून काहीतरी उपयोगी गोष्ट तयार करा. इतर मुलांनी कागदी मॉडेल बनवली, चित्र काढली, काहींनी निबंध लिहिले, पण आर्यनने एक वेगळीच कल्पना मांडली. त्याने गावातल्या लोकांसाठी एक छोटं नोटबुक तयार केलं, ज्यात रोजचा खर्च, उधारी, बचत आणि गरजा लिहिता येतील.
कारण त्याने स्वतःच्या घरात पैशाची तंगी पाहिली होती. त्याला माहीत होतं, गरीब माणसासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशांचा हिशोबच राहत नाही. शिक्षकांना त्याची कल्पना खूप आवडली. आर्यनने ही कल्पना खूप उपयोगी आहे. शिक्षक म्हणाले, तू यावर अजून काम केलंस तर हे मोठं होऊ शकतं. त्या एका वाक्याने आर्यनच्या मनात नवी ज्योत पेटवली. तो घरी आला. जुन्या वहीत त्या नोटबुकची रचना काढू लागला. आईवडिलांना काहीच कळत नव्हतं, पण आर्यनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. काही दिवसांनी त्याने गावातल्या दुकानामध्ये ते नोटबुक विकायला सुरुवात केली. पहिल्याच आठवड्यात त्याने पहिले 50 रुपये कमवले. ते 50 रुपये त्याच्यासाठी फक्त पैसे नव्हते, ते त्याच्या स्वप्नांची पहिली पायरी होती. तो धावत घरी गेला आणि आईच्या हातात ते पैसे ठेवले. आई, हे बघ, मी कमावली, तो आनंदाने म्हणाला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. माझा मुलगा मोठा होणार, ती हळूच म्हणाली. पण यश इतकं सोपं नव्हतं. काही दिवसांनी आर्यनने आणखी मोठं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्याने गावातल्या मुलांसाठी अभ्यासाची छोटी क्लासेस सुरू केली. तो स्वतः शिकलेलं इतरांना शिकवायचा. पहिल्यांदा काही मुलं आली, पण नंतर हळूहळू संख्या वाढू लागली. त्याला वाटलं आता सगळं ठीक चालेल. पण एक दिवस अचानक पाऊस आला. ज्या खोलीत तो क्लास घ्यायचा तिथे पाणी शिरलं. वही, पुस्तकं, फळा सगळं खराब झालं. मुलं आली नाहीत. ज्यांनी पैसे दिले होते त्यांनीही परत मागायला सुरुवात केली. लोक म्हणू लागले, हा मुलगा काही करू शकणार नाही. पहिल्याच अपयशात कोसळला. त्या रात्री आर्यनच्या मनावर खूप मोठा आघात झाला. त्या रात्री तो एकटाच बसला होता. समोर भिजलेली पुस्तकं होती आणि डोळ्यासमोर पुन्हा एकदा आईचं रडणं उभं राहिलं. तो स्वतःशीच म्हणाला, कदाचित मी चुकलो. कदाचित माझं स्वप्न खूप मोठं आहे. तेवढ्यात त्याचे वडील तिथे आले. त्यांनी आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, अपयश म्हणजे शेवट नाही रे. जो माणूस पडून पुन्हा उभा राहतो तोच खरा जिंकतो. आर्यनच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. त्याने त्या रात्री एक मोठा निर्णय घेतला. तो फक्त छोट्या कमाईवर थांबणार नव्हता. त्याला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा होता. पण व्यवसायासाठी पैसा हवा होता, अनुभव हवा होता. हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे धैर्य हवं होतं. आर्यनने गाव सोडलं. खिशात काही रुपये, मनात प्रचंड स्वप्न, डोळ्यासमोर एकच ध्येय, आई-वडिलांचं आयुष्य बदलायचं. शहरात पोचल्यावर त्याला पहिल्यांदा खरी दुनिया दिसली. मोठमोठ्या इमारती, धावपळ करणारी माणसं, स्पर्धा, अपमान आणि संधीही. तो एका छोट्या दुकानात कामाला लागला. दिवसभर सामान उचलायचं, हिशोब लिहायचा, ग्राहकांना मदत करायची. पण रात्री तो थांबायचा नाही. तो इंटरनेटवर शिकायचा, नवीन कल्पना वाचायचा, व्यवसाय कसा चालतो हे समजून घ्यायचा. एक दिवस दुकानाचा मालक त्याला म्हणाला, आर्यन, तू इतका मेहनती आहेस, पण एवढं शिकून काय करणार? आर्यन हसला आणि म्हणाला, सर, मी एक दिवस स्वतःचं काहीतरी उभं करणार. मालक हसला. मोठी स्वप्न आहेत तुझी? आर्यन शांतपणा म्हणाला, हो सर, आणि ती पूर्णही करणार आहे. त्या क्षणी त्याच्या आयुष्याची दिशा ठरली. पहिली कमाई, पहिलं अपयश आणि गाव सोडून शहरात आलेला तो मुलगा आता हळूहळू एका नव्या प्रवासाला लागला होता. आणि याच प्रवासात त्याला भेटणार होते काही असे लोक जे त्याचं नशीब बदलणार होते. तुम्हाला या कथा, नवीन कथा आवडल्या असल्यास
मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि या कथा बघायला वाचायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.